श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 36 व 37 ब्रह्मदेवाचा यज्ञ आणि सावित्रीचा देवांना शाप। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। वृत्समदांनी कीर्तिराणीला आणखी एक कथा सांगितली। ते म्हणाले, हे राजनी, फार पूर्वी सह्याद्री पर्वतात शंकराचा निवास होता। ते स्थान महाबल क्षेत्र म्हणून प्रख्यात आहे। ब्रह्मदेवाने तेथे यज्ञ करण्याचे ठरवले। गायत्री व सावित्री आपल्या 2 भार्यांसह तो तेथे आला। त्याने यज्ञाची सिद्धता केली। यज्ञारंभाच्या समयी सावित्री गृहकार्यात मग्न होती, म्हणून त्याने गायत्रीला बरोबर घेऊन यज्ञास सुरुवात केली। त्यामुळे सावित्रीला फारच संताप आला। ती तावातावाने यज्ञमंडपात आली व तेथील उपस्थितांना उद्देशून म्हणाली, या मंगल समयी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले। माझ्या येण्याची वाटही न पाहता यज्ञारंभ केला। हा माझा अपमान आहे। या प्रमादाचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल। हा यज्ञ सिद्धीस जाणार नाही। तुम्ही सगळे जड व्हाल। सावित्रीची शापवाणी ऐकून निमंत्रित देव आणि अन्य मान्यवर भयभीत झाले। ते तिला शरण गेले व म्हणाले, हे माते, जड होणे म्हणजे अचेतन होणे, निर्बुद्धी होणे। गिरवान भाषेत ड आणि ल या 2 अक्षरात भेद नाही, म्हणून आम्ही जड न होता जल होतो, अर्थात नद्यांच्या रूपाने कार्यरत होतो। तेव्हा आपल्या शापाचे संभावित परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या म्हणण्यास तिने मान्यता दिली। आपला शाप सौम्य केला। देवांनी सह्याद्री पर्वतात उगम पावलेल्या नद्यांची रूपे घेतली। त्या समयी शिवपत्नी पार्वती, विष्णुपत्नी लक्ष्मी, सूर्यपत्नी छाया, इंद्रपत्नी इंद्राणी आदी देवस्त्रियांनी ब्रह्मदेवाची भेट घेतली। त्या म्हणाल्या, हे विधाता, तुम्ही सावित्रीचा मान ठेवला नाही। यज्ञारंभी विघ्नहर्त्या गजाननाचेही पूजन केले नाही। त्यामुळे पुढील अनर्थ घडला। आमच्या पतींना जलरूप प्राप्त झाले। आता या संकटाचे निवारणही तुम्हीच करा। ब्रह्मदेवाने देवस्त्रियांची कशीबशी समजूत काढली। त्यांना घेऊन तो कर्नाटकात गेला। तेथे एका पवित्र स्थानी असलेल्या मंदार वृक्षाखाली श्रीरामाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली होती। ब्रह्मदेवाने आणि देवस्त्रियांनी त्या मूर्तीची मनोभावे पूजा केली। गणेशाला शमीपत्रे अर्पण केली। त्या सर्वांनी तेथेच राहून बराच काळ गणेश आराधना केली। प्रसन्न झालेल्या गणपतीने त्या सर्वांना चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले। ब्रह्मदेवाने त्याला आपले मनोगत सांगितले। गणपती म्हणाला, हे विधी, सावित्री महासाध्वी आहे। तिचे शापवचन मी खोटे ठरवू शकत नाही, पण यापुढे नदीरूप झालेले देव अंशरूपाने नद्यांच्या ठाई आणि अंशरूपानेच तरीही पूर्ण स्वरूपात त्यांच्या स्त्रियांसमवेत राहतील, एवढी व्यवस्था मात्र करतो। ते आशीर्वचन ऐकून देवस्त्रियांना फारच आनंद झाला। शापग्रस्त देवही अंशरूपाने तेथे आले। त्यांनी गणपतीला वंदन केले व म्हणाले, हे गणनाथा, यज्ञारंभी तुझे विस्मरण झाले। या अपराधाबद्दल तू आम्हाला क्षमा कर। यापुढे असे कधीही होणार नाही। मग त्या सर्वांनी गणपतीची शमीपत्रांनी पूजा केली। त्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। त्यास हेरंब हे नाव दिले। ब्रह्मदेवाने तेथेच वास्तव्य करून 12 वर्षे तपश्चर्या केली। गजाननास प्रसन्न करून घेऊन त्याने यज्ञसमाप्ती केली। मग तो सत्यलोकी गेला। वृत्समद कीर्तिराणीला म्हणाले, हे राजने, असे आहे शमी महात्म्य। हे महात्म्य जो श्रद्धेने श्रवण करील त्याच्या सर्व संकटांचे निवारण होईल। त्याचे सर्व इष्ट मनोरथ पुरतील। त्याचे कल्याण होईल। अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 36 व 37 समाप्त। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ।